जर तुम्ही विचार करत आहात की ऑप्शन सेलिंगसाठी 1.5 ते 2 लाख रुपये कॅपिटल लागतं, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. आज तुम्हाला मी दाखवणार आहे की 40 ते 50 हजारमध्ये कसं ऑप्शन सेलिंग करता येऊ शकतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की ऑप्शन सेलिंग 40 ते 50 हजारमध्ये आपण कसं करू शकतो. जर तुम्ही लो कॅपिटलमुळे ऑप्शन बाईंगच्या ट्रॅपमध्ये अडकला असाल, तर हा व्हिडिओ तुम्हाला लाईफ चेंजिंग ठरू शकतो. स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या आजच्या एका नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत की ऑप्शन सेलिंग कमी कॅपिटलमध्ये आपण कशी करू शकतो. यात आपण पाहणार आहोत की ऑप्शन हेजिंगची काय जादू आहे, काय पॉवर आहे. त्यामुळे आपण ऑप्शन सेलिंगसाठी लागणारं कॅपिटल कसं कमी करू शकतो ते आज आपण पाहूया. रिटेल ट्रेडर ऑप्शन बाईंग करतात, ऑप्शन सेलिंग करत नाहीत, कारण त्यांना वाटतं की ऑप्शन सेलिंग ही फक्त मोठ्या ट्रेडरसाठीच आहे. आपल्याकडे ते कॅपिटल नसल्यामुळे ते रिटेल ट्रेडर्स ऑप्शन बाईंगकडे वळतात. ऑप्शन सेलिंग करण्यामध्ये एक मार्जिन हॅक आहे, तो बहुतेक रिटेल ट्रेडरना माहिती नाही आहे. जर निफ्टीचा एक लॉट सेल करायचा असेल तर नेकेड सेलिंगसाठी मिनिमम जे कॅपिटल लागतं ते 1,20,000 आणि त्याच्यावरतीच लागतं. आणि हे मार्जिन आहे ते आपण कमी करू शकतो बाय हेजिंग. हे रिक्वायर्ड मार्जिन आहे ते 70%हून जास्त खाली येऊ शकतं. आपण ऑप्शन हे सेलिंग आहे ती 35,000 ते 40,000 मध्ये करू शकतो बाय हेजिंग. हेज ऑप्शन सेलिंग आहे ती कॅपिटल कमी करण्यासाठी फक्त यूज होत नाही, ती प्रोटेक्शन म्हणून पण यूज करू शकतो. कारण नेकेड जर तुम्ही सेलिंग केला तर त्यामध्ये रिस्क आहे ती खूप जास्त असते, अनलिमिटेड असते आणि ऑप्शन मार्जिन पण खूप जास्त असतो. पण आणि हेज सेलिंगमध्ये मार्जिन पण कमी होतं आणि तुमचं जे लॉस आहे तो प्रोटेक्टेड असतो. ऑप्शन हेजिंग म्हणजे काय? ऑप्शन हेजिंग म्हणजे आउट ऑफ द मनी जाऊन एक ऑप्शन बाय करणं. त्यामुळे काय होतं की कॅपिटल रिक्वायरमेंट कमी होतेच, पण आपली जी रिस्क आहे ती पण एक लिमिटमध्ये होते आणि आपलं कॅपिटल आहे ते सेफ राहतं, वाईप आउट होत नाही एखादी सिंगल डेमध्ये. हेज ट्रेड कसा एक्झिक्यूट करायचा? बहुतेक ब्रोकर्समध्ये आता बास्केट ऑर्डर करून एक फॅसिलिटी आलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही आउट ऑफ द मनी जाऊन एक ऑप्शन बाय करा. त्यानंतरला तुम्ही मेन स्ट्राईक प्राईस सेल करा. त्यामुळे काय होतं की फर्स्ट ऑप्शन बाय केल्यामुळे तुम्हाला एक हेज बेनिफिट मिळतं आणि तुमचं जे रिक्वायर्ड मार्जिन आहे ते खूप कमी होऊन जातं. इथे डायग्राममध्ये तुम्हाला समजेल की नेकेड सेलिंगमध्ये निफ्टीचा एक लॉट सेल करण्यासाठी मिनिमम कॅपिटल ते 1,15,000 ते त्यावरतीच लागू शकतं आणि हेजमध्ये तेच कॅपिटल 40,000च्या आसपास येतं आणि नेकेड बँक निफ्टी सेल करण्यासाठी 1,00,000 पर्यंत कॅपिटल आहे, तेच हेजमध्ये 35,000 पर्यंत असतं. काही रूल्स आहेत ऑप्शन हेज ट्रेड एक्झिक्यूट करण्याचा. पहिला म्हणजे सिक्वेन्स मॅटर करतो. यामध्ये बाय साईडचा जो ट्रेड आहे तो पहिला एक्झिक्यूट करा, नंतर सेल साईडचा. लिक्विडिटी, आता तर लिक्विडिटी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये खूप जास्त आहे, त्यामुळे हे रूल इतका यूज टू नाही आहे. लिक्विडिटी भेटतेच आपल्याला त्या साईडला. आणि म्हणजे एक्झिटमध्ये तुम्हाला सेल साईडचा पहिला एक्झिट मारावा लागेल, त्यानंतर बाय साईडचा. या चार्टद्वारे तुम्हाला समजत असेल की डिफरंट इंडेक्समध्ये नेट ऑप्शन सेलिंगसाठी किती कॅपिटल लागतं आणि हेज सेलिंगसाठी किती कॅपिटल लागतं. इथे तुम्हाला डिफरन्स क्लिअरली दिसत असेल की तुम्ही कॅपिटलमध्ये किती सेव्ह करू शकता हेज करून. ती हे एक एस्टिमेट आहे. ब्रोकर टू ब्रोकर कॅपिटल रिक्वायरमेंट चेंज होऊ शकते. इन्स्टिट्यूशनल जे ट्रेडर्स आहेत, म्हणजेच एफ-आय आहे जे आपण बोलतो, ते नेहमीच हेज सेलिंग करतात. कारण ते आपलं पूर्ण कॅपिटल कधीच रिस्कवर लावत नाहीत. मेन त्यांचा एम असतो जो कॅपिटल प्रोडक्शन असतो. नंतर जे इन्कमवरती ते फोकस करतात. जे नवखे ट्रेडर्स आहेत ते प्रॉफिटवरती फोकस करतात. पण प्रोफेशनल ट्रेडर आपली रिस्क मॅनेज करतात आणि जो मार्केट योद्धा आहे तो कॅपिटल प्रोटेक्शनवरती जास्त फोकस करतो. हेज सेलिंगसाठी नक्कीच ट्राय देऊन बघा. तुमच्या विन रेटमध्ये नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजीज पाहणार आहोत.